जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण 2026च्या महापालिका निवडणुकीत परभणीकरांनी हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय। नुकत्याच झालेल्या 29 महापालिकेच्या निकालांकडे पाहिलं तर काय दिसतं? मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर जिथे शिवसेनेची 30 वर्ष सत्ता होती तिथे ठाकरेंचा सुपडा साफ झाला। संपूर्ण राज्यात भाजप आणि महायुतीने अनेक ठिकाणी सत्ता मिळवली असताना मराठवाड्यातल्या परभणीने मात्र प्रवाहाच्या विरोधात जात एक वेगळाच इतिहास रचलाय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोठे दिग्गज नेते फेल ठरले, तिथे ठाकरेंच्या निष्ठावान शिलेदारांनी हा परभणी पॅटर्न कसा राबवला, भाजपची शक्ती परभणीत कशी हरली आणि काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर भाजपमध्ये जाऊनही काँग्रेस आणि शिवसेना आघाडी कशी जिंकली हेच बघणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सुरुवात करूयात आकड्यांपासून। परभणी महापालिकेच्या एकूण 65 जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीने तब्बल 37 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी 25 जागा, काँग्रेस 12 जागा, भाजप 12 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गट 11 जागा। हे यश साधं नाहीये, कारण भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रचार केला होता। अजित पवारांनी बारामती आणि पिंपरी चिंचवड सारखा विकास करू असं आश्वासन दिलं होतं। तरीही परभणीकरांनी स्थानिक नेतृत्वावर विश्वास का टाकला? याची प्रमुख 5 कारणं काय आहेत ते जर आपण बघूयात। पहिलं कारण, बंडू जाधव आणि राहुल पाटील यांच्यात मनभेद विसरून एकेची वज्रमूठ या विजयाचं सर्वात मोठं श्रेय जातं। ते ठाकरेंचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील यांच्या परभणी पॅटर्नला। लोकसभा आणि विधानसभेनंतर दोघांमध्ये काहीसे मतभेद असल्याची चर्चा होती, पण निवडणुकीआधी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपापल्यातले मतभेद गाडून टाकू अशी शपथ घेतली। राज्य पातळीवर ठाकरेंनी या निवडणुकीकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं। तिकीट वाटप हे स्थानिक पातळीवर झालं। या दोन्ही नेत्यांनी एकीचा संदेश दिला। परिणामी शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्ते मनापासून एकत्र आले आणि एक संध प्रचार यंत्रणा राबवली। दुसरं, आयात वरपुडकर आणि भाजपची स्ट्रॅटर्जी फेल। भाजपच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं ते म्हणजे काँग्रेसमधून आलेले सुरेश वरपुडकर हे परभणीतील काँग्रेसचे प्रमुख नेते होते। त्यांच्या नेतृत्वातच काँग्रेसने गेल्या वेळी 31 जागा जिंकल्या होत्या, पण काँग्रेस सोडल्याने महत्त्वाची नेते मंडळी वरपुडकरांसोबत भाजपमध्ये गेली। भाजपने त्यांना निवडणुकीची सर्व सूत्र दिली, प्रचार प्रमुख केलं, पण हेच भाजपच्या मूळ निष्ठावंतांना रुचलं नाही। दुसरीकडे वरपुडकरांच्या नेतृत्वाखाली मागच्या कार्यकाळात शहरातील रखडलेली कामं, रस्ते, पाण्याच्या समस्या आणि पालिकेच्या कर्मचाऱ्याचे थकीत पगार या सर्व गोष्टींमुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती। परभणीकरांनी निवळ भाजपला नाकारलं नाही, तर त्यांनी वरपुडकरांच्या जुन्या कारभारालाही नाकारलं असं म्हणणं वावगं ठरणार नाही। वरपुडकरांभोवती सगळी यंत्रणा एकवटल्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह दिसला नाही। याचाही फटका थेट निकालात बसला, पण गेल्या वेळी 8 जागा असलेल्या भाजपला 4 जागा वाढल्या। तिसरं, आघाडी विरुद्ध युतीत दुफळी। एकीकडे काँग्रेस आणि ठाकरेच्या शिवसेनेने हुशारीने आघाडी केली, मतविभाजन टाळलं। काँग्रेसचे सुरेश देशमुख, तुकाराम रेंगे पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसची वोटबँक सांभाळली, पण दुसरीकडे भाजपच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अजित पवार गट किंवा शिंदे गटाशी युती केली नाही। भाजप आणि राष्ट्रवादी शिंदे गट वेगवेगळे लढले, त्यामुळे मतांची फाटाफूट झाली। महायुती एकत्र लढली असती तर चित्र वेगळं असतं। स्थानिक इगो आणि वर्चस्वाच्या लढाईत महायुतीचं नुकसान झालं असं काही जाणकारांचं मत आहे, पण मुस्लिम दलित मतांचा टक्का निर्णायक असलेल्या परभणीत भाजपसोबत युती केल्यास ती मतं राष्ट्रवादी काँग्रेसपासून आणखी दुरावली असती असंही म्हटलं जातं। शिंदे गटाला तर भोपळाही फोडता आला नाही। चौथं, सोशल इंजिनिअरिंग, मुस्लिम व हिंदू मत। परभणी हे मुस्लिम बहुल शहर आहे। परंपरेने मुस्लिम समाज काँग्रेससोबत असतो, पण यावेळी काँग्रेससोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याने ही मतं आघाडीला मिळाली। शिवाय खासदार बंडू जाधवांच्या नियोजनामुळे काही निर्णायक हिंदू मतंही शिवसेनेकडे वळली। जाधव यांनी मुस्लिम मतदारांचा मिळवलेला विश्वास आणि हिंदू भागात कायम ठेवलेलं वर्चस्व हे या विजयाचं महत्त्वाचं कारण ठरलं। 5वं, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती प्रचार। या निवडणुकीत भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर झाल्याचं म्हणजेच धनशक्तीचा आरोप झाला, त्यामुळे परभणीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा मुद्दाही खूप चर्चेत राहिला। शिवसैनिकांनी हा मुद्दा लावून धरला। कोणत्याही नेत्यापेक्षा शिवसैनिकच स्टार प्रचारक झाले होते। कोणत्याही बड्या सभेविना केवळ घरोघरी जाऊन केलेल्या प्रचारामुळे महाविकास आघाडीने हा विजय साध्य केला। संपूर्ण महाराष्ट्रात हाराकिरीला सामोरे जाणाऱ्या ठाकरेंचा ठाकरेबाणा परभणीत मात्र टिकून राहिलाय। आता हा परभणी पॅटर्न राज्यात इतरत्रही महाविकास आघाडीला उभारी देईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्हाला काय वाटतं? परभणीचा हा निकाल वरपुडकरांच्या भाजपच्या विरोधात होता की ठाकरेंच्या बाजूने? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।